शिवरायांचा अपमान करणाऱ्या प्रशांत कोरेटकरची पोलीस कोठडी आज संपणार। कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयासमोर हजेरी। कडेकोट बंदोबस्तामध्ये कोरेटकरला कोर्टामध्ये आणणार। सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नावावरून नाशिक आणि त्र्यंबकेश्वरच्या महंतांमध्ये वाद। मंत्री गिरीश महाजन साधू महंतांसोबत चर्चेसाठी त्र्यंबकेश्वरमध्ये दोन्ही नावं लावण्याचा प्रयत्न असल्याची महाजनांची माहिती। मनसेच्या बॅनरवरती बाळासाहेब ठाकरेंचा फोटो। बाळासाहेबांच्या नेतृत्वाशिवाय पर्याय नाही हे आता सगळ्यांना कळतंय। उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंना टोला, तर तो अधिकृत बॅनर नसल्याचं मनसेचं स्पष्टीकरण। दिशा सालियांचा पोस्टमॉर्टेम रिपोर्ट खोटा, वडिलांच्या वकिलांचा दावा। नार्को टेस्टसाठी वडील तयार, वकिलांची माहिती। उद्धव ठाकरेंचा बोलण्यास नकार। संगमेश्वरमधील सरदेसाई वाड्यामधील प्रस्तावित स्मारकावरून शिवसेनेमध्ये श्रेयवाद। जागेसाठी राज्यमंत्री योगेश कदम यांचे सर्वाधिक प्रयत्न। रामदास कदम यांचं वक्तव्य। उदय सामंत आणि रामदास कदम यांच्यामध्ये वादाची ठिणगी। वाघ्या कुत्रा ही दंतकथा। इतिहास संशोधक जयसिंगराव पवार यांचा दावा। रायगडावरील वाघ्याची समाधी हटवण्याची मागणी, तर अभ्यास करून भूमिका मांडणार मंत्री उदय सामंत यांचं वक्तव्य। कुटुंब ही संकल्पना नष्ट होत चालली आहे। मुलगा आणि आईवडिलांमधील संपत्तीच्या वादाच्या खटल्यामध्ये सुप्रीम कोर्टाचं निरीक्षण। देश एक कुटुंब एका व्यक्तीच्या उंबरठ्यावर असल्याचंही मत। रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी जगामधील आघाडीच्या 10 श्रीमंतांच्या यादीमधून बाहेर। वर्षभरामध्ये संपत्तीत 1 लाख कोटी रुपयांची घट। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।